नमस्कार. महाराष्ट्र संवाद या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा विषय आहे नैतिकता. आज महाराष्ट्राच्या राजकारणात नैतिकता हा शब्द खूप वापरला जातो. पण माझा प्रश्न असा आहे की ही नैतिकता सर्वांसाठी सारखी आहे का? 2014मध्ये भाजप शिवसेना युतीत शिवसेनेला दुय्यम स्थान मिळालं असा आरोप सातत्याने केला जात होता. मुख्यमंत्री पद भाजपाकडे राहिलं तर शिवसेनेला कनिष्ठ भागीदारीची वागणूक मिळाल्याची भावना शिवसैनिकांमध्ये होती. 2019मध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद झाला. शिवसेनेचा दावा होता की मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला होता, तर भाजपाने तो दावा फेटाळला. हा वाद वेगळा विषय आहे. पण मग 2022मध्ये 40 आमदारांसह एकनाथ शिंदे बाहेर पडल्यावर त्यांनाच मुख्यमंत्रीपद दिले. जर मुख्यमंत्रीपद 2022मध्ये दिलं जाऊ शकत होतं, तर 2019मध्ये युती टिकवण्यासाठी त्याच पर्यायाचा गंभीरपणे विचार का केला नाही? त्यावेळी मुख्यमंत्रीपद किंवा सन्मानजनक सत्तावाटप स्वीकारलं असतं तर महाराष्ट्राने एवढा मोठा राजकीय संघर्ष पाहिला असता का? आणखीन एक प्रश्न, जर 2022मध्ये वेगळा गट घेऊन सरकार स्थापन करणं योग्य होतं, तर त्यासाठी मूळ पक्ष, पक्षचिन्ह आणि नाव यांच्यावर दावा करण्याची काय गरज होती? स्वतंत्र पक्ष म्हणून जनतेसमोर जाण्याचा मार्ग का स्वीकारला गेला नाही? आज ऑपरेशन टायगरची चर्चा होते. पक्षफोड ही एक राजकीय रणनीती म्हणून योग्य मानली जात असेल, तर मग विरोधकांना नैतिकतेचे आरोप कोणत्या तत्त्वांवर केले जातात? माझा उद्देश कोणाची बाजू घेण्याचा नाही. माझा प्रश्न फक्त एवढाच आहे, नैतिकता, संविधान आणि लोकशाहीचे निकष सत्ताधाऱ्यांसाठी आणि विरोधकांसाठी वेगवेगळे असतात का? की तो सर्वांसाठी समान असायला हवा? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.